स्वप्नपूर्ती स्पर्धा आणि ज्यांनी या स्पर्धेला लाख मोलाचं आर्थिक सहाय्य केलं, वस्तुरूपी सहाय्य केलं, त्या सर्व बक्षीसदात्यांना आयोजकांच्या वतीने आपण धन्यवाद देऊयात आणि जाऊयात मैदानाकडे, जिथून मात्र एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. विवेक आणि त्याच्या साथीने ऋषिकेश ही जोडी मैदानात दाखल. तर प्रथमेश येतोय पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन. 2 ओव्हरची मॅच आहे. अगदी पाहिलं तर दोन्ही टीम्स करिता आपण देऊया शुभेच्छा. पडगा परिसरातील दोन्ही टीम्स आणि खरं तर चांगला क्रिकेट आतापर्यंत त्यांचा राहिलाय. मॅच ऑन. पहिला बॉल प्रथमेशचा, सामना करेल विवेक. राईट ओव्हर द विकेटनं. पहिला बॉल मात्र खेळायचा होता ऑन ड्राईव्ह, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. विसेप मध्ये बॉल निघून आलाय. फलंदाजांची सेफ झोन जिथे एक धाव मिळेल. एका धावी टीमचं अकाउंट ओपन होत आहे. धावसंख्या 1 वरती. अगदी पाहिलं तर इथून 2 षटकांची बॅच आहे. अपोजिट टीमकडे फलंदाजी अगदी मजबूत आहे. खरं तर प्रतीक, विषय, जयेश, प्रथमेश एकाच एक सरस खेळाडू या टीम मध्ये आहेत. त्यामुळे एक मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न टीम दळेपाडा जरूर करण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्या 1 वरती असताना प्रथमेशचा पुढचा बॉल. ओहो, रफ्तार वेग पाहायला मिळाला. प्रचंड गती होती. टप्पा पडल्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हर पाहायला मिळाली. धावसंख्या रोखली 1 या अंकावरती. अचूकता राखतोय प्रथमेश. वाफाळे टीम या टीमचा अगदी पाहिलं ना खूप काळापासून नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती आणि तेच सामर्थ्य आतापर्यंत या संघाने राखलंय. हो, यावेळेला अप्पर कट आहे, परंतु जिथे अप्पर कट केल्या तिथे डिक्लेअर झोन देखील आहे. मात्र सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 2 धावा. थोडासा बाउन्स होता, गती होता. कदाचित 360 डिग्रीचं मैदान हे जर असतं तर कदाचित 4 धावा मिळू शकल्या असत्या. गोलंदाज सज्ज. पुढे एकदा आपल्या रनअप वरून पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. चांगल्या बॉलची नेहमी स्तुती करणं गरजेचं आहे. अचूकता आहे. गुड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय रोखली गेली अगदी 2 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडू शेष आहेत. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. आउट ऑफ द ऑफस्टम्प. खरं तर ऑफस्टम्पला मिस करणारा हा बॉल आहे. थोडासा स्विंग देखील पाहायला मिळाला आणि त्याचनंतर एक्स्ट्रा रन मिळते. 3 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रथमेशवरती जी जबाबदारी कर्णधाराने सोपवली होती अखेरकार ती जबाबदारी त्याने स्वीकारली आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा बॉल. इथे मात्र पाहिलं तर काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र फक्त सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 4 धावा. या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. दरवर्षीप्रमाणे जसजसा इथे अंधार पसरतो तस तशी धावसंख्या रोखली जाते. हे देखील इतिहास आहे या मैदानाचा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ओहो, इनसाइड एज. अतली कडा घेतली आहे. यष्टीरक्षक बीट झाल्या बॉलला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावेकरिता फर्स्ट ओव्हर कंप्लीट. धावसंख्या बिनगडी बाद 5 धावा. चांगली गोलंदाजी प्रथमेश विषयची राहिली. त्यानंतर आता प्रतीक विषय गोलंदाजी करता सज्ज होईल. अगदी पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये 3 चेंडूवरती 3 षटकार देखील प्रत्यक्ष राहिले. 5 धावा धावफलकावरती. एक चांगला क्रिकेटपटू वाफाळे टीमचा. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळताना याला देखील आपण पाहिलंय. आपल्या गावासाठी आज खेळतोय. विवेक ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या ठिकाणी पाहिलं तर प्रतीकचा टीका बाउन्सर. जागते रहोचा इशारा. स्विंग अँड मिस. सर्व गुण संपन्न बॉल डिलिव्हर केला गेलाय प्रतीकच्या माध्यमातून. अप्रतिम डिलिव्हर केलेला हा चेंडू. पहिला बॉल तर डॉट आलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 5 अंकावरती. गतीमध्ये परिवर्तन. फुलर लेन टाकला बॉल. हा मात्र पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 6 अंकावरती. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी दिशा ही बदलली गेली. प्रतीक पुढचा बॉल घेऊन. अकुट टप्प्याचा बॉल होता. इथे देखील पाहिलं तर हुक केला बॉलला, परंतु धावा मिळतील त्या 2 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 8 धावा धावफलकावरती
अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. परंतु दळेपाडा संघाला जर या मॅच मध्ये एक चांगली फाईट द्यायची असेल तर येणाऱ्या 4 बॉलवरती कमीत कमी 8 ते 10 धावा येणं अत्यावश्यक आहे. कारण यानंतर सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल तशी आपल्याला दमट वातावरण देखील पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस वळवलाय, ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला वळवलाय, फक्त सिंगल मिळेल. सिंगल व्यतिरिक्त काही नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 9 धावा. एक चांगल्या दर्जाची, चांगल्या मानाची, सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जिजाऊ संघटना शिवसेना चषक 2025. यावेळेला स्टँडिंग डिलिव्हर, बिग 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 षटकार. ज्या फटक्याची गरज होती, बॅटच्या रडार मध्ये होता आणि बॉलला पाठवून दिलंय आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. काय स्ट्रोक खेळला गेलाय, नजाकत पाहायला मिळाली. 6 धावे उंच भरारी घेत असताना धावसंख्या 15 धावा. ज्या फटक्याची सक्त गरज होती, सक्त आवश्यकता होती, यावेळेला मात्र फसवलं गेलंय. वेरिएशन दाखवलं गेलं, टॉप एज होता, स्वतःवरती निराश आहे. प्रतीक त्याला ठाऊक आहे अगोदर मी केलेली चुकी थोडीशी महागात ठरू शकेल आणि इथून मात्र विकेट. न्यू बॅटर साजन मैदानाच्या आत दाखल. धावसंख्येचा फरक आपण पाहिला तर 15 धावा या धावफलकावरती आहेत. आणि आतापर्यंत पाहिलं तर एकंदरीत 5 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट केलं जाईल टीम जय गणेश वाफाळे बी संघासमोर. राऊंड द विकेट ना अंतिम बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्विंग पाहायला मिळाला, डॉट बॉल. फर्स्ट इनिंग कंप्लीट. 15 धावा धावफलकावरती. विजयाकरिता लक्ष आहे 12 बॉल आणि 16 धावा. मी फास्ट टीम दळेपाडा टीम आयोजकाला सहकार्य करा की जरा घाई करून आपलं क्षेत्ररक्षण लावा, प्लीज कॉपरेट. सन्माननीय महेंद्र भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत, वेलकम. सन्माननीय महेंद्र भाऊ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय शशिकांतजी वेखंडे हे देखील या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. त्यांना देखील विनंती आहे आपण सन्मानाने व्यासपीठावरती या, कारण ही स्पर्धा आपल्या क्रीडानगरीमध्ये भरली आणि या स्पर्धेचा आनंद आपण या मंचावरती बसून घ्यायचा आहे. कारण आपण आयोजक आहात, या स्पर्धेचा आनंद निश्चितपणाने आपण उभं केलेल्या या स्टँड मधून घ्यायचा आहे. चला बी फास्ट मॅच सुरू करा. फलंदाज प्रतीक आपण घाई करा, लवकर या, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे, तो कंपल्सरी आपल्याला पूर्ण करायचा आजच्या दिवसात. आम्ही वारंवार सूचना करतोय. प्रतीक आणि जयेश ही जोडी आपण पारंपरिक जोडी खेळपट्टीवरती दाखल होताना पाहतोय. दोन्ही खेळाडूंकडे अनुभव खूप चांगल्या पद्धतीचा आहे. 2 स्ट्रायकर फलंदाज आपण मैदानात दाखल होताना पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरून गोलंदाज अनिरुद्ध या गोलंदाजाला संधी दिली आहे. मागील मॅच मध्ये दमदार खेळ राहिला होता दळेपाडा टीमचा. लाप टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना विजयामध्ये खारीचा वाटा उचलणारा हा खेळाडू आता गोलंदाजी करेल. त्याचं नाव आहे अनिरुद्ध. खरं तर 12 बॉल आणि विजयाकरिता इथून 16 धावांची गरज आहे. आणि पॉवर हिटर, हार्ड हिटर फलंदाज प्रतीक विषय या खेळाडूला आपण स्ट्रायकर एंड वरती पाहू शकाल. चला स्पीडअप करा दळेपाडा टीम, विनंती आहे. स्ट्रायकर एंड वरती प्रतीक. 12 बॉल मध्ये विजयाकरिता आपण पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 8 धावांची सरासरी गाठायची आहे.
परंतु प्रत्येक विषय जर या षटकाच्या अंतिम बॉल पर्यंत राहिला तर मॅच फिनिश होईल. पहा पहिल्याच बॉलवरती आक्रमण. ओ माय गॉड, संधी होती परंतु त्याला हुलकावणी दिली या बॉलनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती आघात केलाय. बूम बूम. प्रतीक विषय खर तर हार्ड हिटर फलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार लगावलाय त्यानं. षटकारानं खातं खोललंय. धावसंख्या 6 वरती. दुसरा तो देखील पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. ही ताकद आहे या खेळाडूची. का क्रिकेट भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये माझं अद्राणे नाव घेतलं जातं, त्याचं उत्तर तो मैदानाच्या आतमध्ये देतोय. सलगच्या 2 बॉल्स वरती 2 मोठे फटके. सलगच्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आणि धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती 12 अंकावरती. अवघ्या 4 धावांची गरज विजयाकरिता जय गणेश वाफळे बी संघाला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र डॉट बॉल आलाय. धावसंख्या रोखली आहे 12 अंकावरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक दर्जेदार बॉल. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. चेंडूवरची नजर हटवली गेली. बॅट स्पीड खूप चांगला होता परंतु या ठिकाणी संपर्क झालेला नाही आहे चेंडू बॅट मध्ये. त्याचनंतर डॉट बॉल. अगदी पाहिलं तर 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. उद्या 4 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 8 मध्ये काढायचे 4. बिग हिट. मॅच फिनिश. टाटा बाय बाय हे सांगत असताना प्रतीक विषय. मात्र विजय कोणाचा असू द्या, विजय हा पडगा क्रिकेटचा आहे. इथून मात्र टॉस साठी मी आमंत्रित करेन टीम वाफाळे बी आणि अगेन्स्ट गणेशपुरी. बोथ कॅप्टन टॉस साठी त्वरित या. 2 ओव्हरची मॅच राहील. दोन्ही इनिंग साठी नवीन चेंडूचा वापर राहील. ही पूर्व सूचना आपण लक्षात घ्या. आजच्या दिवसातील क्वालिफायर सामना दोन्ही टीम्स